शिंदेचे आमदार विधान भवनामध्ये पोहोचले, थेट जाऊया। मुख्यमंत्री शिंदेंनी मतदान केल्याचा अपडेट आता समोर येतोय। शिंदेचे आमदार ही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय शिंदेचे आमदार हे सगळे विधान भवनामध्ये आता पोहोचलेले आहेत। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होतंय। शिंदेच्या सेनेचे आमदार आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होते आणि 12 उमेदवार या ठिकाणी आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केलेलं आहे आणि शिंदेचे आमदार सुद्धा आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतो शिंदेचे आमदार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदान केलेलं आहे आणि शिंदेचे आमदार सुद्धा विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये शिंदेचे आमदार बघतो आणि सगळे विधान भवनामध्ये आता पोहोचलेले आहेत। अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदान केलेलं आहे, शिंदेचे आमदार सुद्धा पोहोचलेले आहेत, काय घडामोडी घडताना दिसत आहेत? खरं तर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री यांनी मतदान केलेलं विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळपासूनच गदारोळ विधान भवनाच्या संपूर्ण आवारात पाहायला मिळतो आणि त्यातच आता सत्ताधारी पक्षातला एक महत्वाचा माहितीतला पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना आणि त्यांचे आमदार जे या ठिकाणी दाखल झाले। मागच्या 2 दिवसांपासून त्यांची व्यवस्था एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जी ती करण्यात आली होती आणि त्याचा सगळा आस्वाद घेऊन आता ही सगळी मंडळी ती मतदान करण्यासाठी याच ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहिलं। त्यामुळे आजच्या मतदानात नेमकी चुरस कशी वाटणार, कारण की ह्यातले बहुतांश आमदार जे यांचा संपर्क मिलिंद नार्वेकर यांच्याशी सुद्धा आताही चांगला आहे। पक्षात फूट पडल्यानंतर सुद्धा मिलिंद नार्वेकरांनी जी ती नाती जपलेली, त्यामुळे आज एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या महायुती यांच्या पक्षाकडून सुद्धा 2 जे उमेदवार या संपूर्ण निवडणुकीत रिंगणात आहेत। पण तरीही मिलिंद नार्वेकरांनी कुणाचं मन वळवलंय का यावर अद्याप जो आहे तो प्रश्नचिन्ह आहे। आणि त्याच्यासोबत आता ही सगळी आमदारांची मंडळी जी आहे ती विधान भवनात दाखल झालेली आहे। हळूहळू ही सगळे आमदार जे मतदान करण्यासाठी जातील, त्यांचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचं मतदान झालेलं, त्यामुळे आता पुढचं हे सगळं शिंदेच्या शिवसेनेचं नियोजन काय असणार आणि त्यांची स्ट्रॅटेजी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।